लोखंडी कढईमध्ये पहिले 1-2 पदार्थ तळलेले बनवावे असं म्हणतात. म्हणून मी इथं पहिलं तर गूळ किसून घेतला आणि तो वितळवायला ठेवला. एका ताटामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन घेतलं आणि त्यामध्ये मग बडीशेप टाकली आणि मीठ टाकलं. इकडं मी तडका पॅनमध्ये तेल तापायला ठेवलं होतं, तर ते कडकडीत तेल त्या पिठामध्ये टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत ह्या पिठाचा जो आहे तर तो असा कोरड्याच पिठाचा गोळा नाही बनत तोपर्यंत हे छान असं मिक्स करून घ्यायचं. कडकडीत तेल टाकल्यामुळे कापण्या एकदम खुसखुशीत होतात. तर छान असं तेल जे आहे तर ते पिठाला चोळून घेतलं आणि गुळाचं जे पाणी करून घेतलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे तर हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मी मळून घेतलं, वरून लागलं तर साधं पाणी वापरून घेतलं. आणि ही जी कढई आहे ना तर ही असं झालं की पूर्ण काळी पण होईना झाली आणि पूर्ण पांढरी पण निघेना झाली. आता या कढईला मी खूप घासलं पण ती आतून थोडीशी काळी राहिली आणि लोखंडी असल्यामुळं आणि पूर्ण काळी पण होईना झाली असं झालं. तर थोडासा पिठाचा गोळा घेतला, छान असं लाटून घेतलं आणि लाटून घेतलं की ह्याच्या मग आपल्याला कापण्या पाडून घ्यायच्या आहेत. कापण्या पाडण्यासाठी उभ्या लाईन मारून घ्यायच्या आणि परत दुसऱ्या लाईन तिरक्या मारायच्या आणि मग छान अशा कापण्या तयार होतात. तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा असेल तर त्यानं पण करू शकता. आता तो माझ्याकडे होता पण मला काय सापडणच झाला. ह्या वर्षी दिवाळी नाही केली त्यामुळं तो काय मी शोधला पण नाही आणि कुठं गेला काय माहिती. तर कापण्या छोट्या छोट्या पाडून घेतल्या, छान अशा तळून घेतल्या. आता कोणतंही भांडं आणलं ना तर माझं असं असतं की पहिला पदार्थ गोड बनवायचा. आता गोड काय पदार्थ बनवावा आणि तळलेला ते मला समजत नव्हतं. गाजराचा हलवा बनवावा तर मला एकीने सांगितलं की दुधाचे पदार्थ लोखंडाच्या कढईमध्ये करू नयेत, त्यामुळे आपल्याला स्किनचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याचबरोबर नॉनव्हेज पण बनवायचं नसतं लोखंडी कढईमध्ये. तर मी गाजराचा हलवा बनवायचा कॅन्सल केला. शिरा पण मग नाहीच बनवला, दुधाचा नाही बनवायचं म्हणल्यावर. नंतर मग गुलाबजामुन बनवायचे म्हणले तर मिस्टर गुलाबजामुन खात नाहीत, म्हणून मग मी कापण्याच बनवायला घेतल्या. छान अशा कापण्या बनवल्या होत्या, खूप भारी झाल्या होत्या, एकदम मस्त आणि खुसखुशीत झाल्या होत्या. 3च पिठाचे गोळे झाले होते, त्याच्याच मी बनवून घेतल्या होत्या, छान झाल्या होत्या. नंतर पण मी लाटून घेतलं आणि छान असं तळून घेतलं होतं लागेल असं. लोखंडाच्या कढईमध्ये आपण सगळे तळण्याचे पदार्थ करू शकतो. त्याचबरोबर घेवड्याची भाजी, दोडक्याची भाजी किंवा पालेभाज्या, कडधान्यांच्या भाज्या करू शकतो. आणि गोडाचे पदार्थ म्हणजे डायरेक्ट दूध नाही टाकायचं कढईमध्ये, तर ते दुधाचे पदार्थ एक बनवायचे नाही. आणि नॉनव्हेज वगैरे बनवलं तर आपल्या स्किनवरती नायटे वगैरे उठतात असं मला एक जणीने सांगितलं होतं एकीने. तर मला नाही माहिती, म्हणजे मला काय एवढा एक्सपिरियन्स नाही. असं होऊ शकतं की ही माहिती चुकीची पण असू शकते, पण मला सांगितलं होतं म्हणून मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगते. तुम्हाला याबद्दल काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर मस्त अशा कापण्या बनल्या होत्या एकदम छान आणि खुसखुशीत. तर मुलांना पण खूप आवडल्या होत्या, छान झाल्या होत्या म्हणून. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.